गोपाल कृष्ण महाराज की जय। यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमार्थ दहेगाव निवासी आश्रमाचे संचालक श्री शिवनेकर बाबाजी यांचं स्वागत सुद्धा भीमराजी खांडेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भीमराजी सोमकुवर आले का? त्याचप्रमाणे या पदयात्रेत असणाऱ्या संयोजक श्री परमपूज्य अनिलदादा बांधकर, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूज्य विवेक मुनी न्यायवाद, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय अमोलदादा, श्यामदादा, सर्वांनी या स्वागताचा स्वीकार करावा. मुरलीधरदादा बिडकर, त्याचप्रमाणे परीक्षितदादा करंजेकर, रक्षित मुनी यांचं करा दादा. स्वागत म्हणते. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या सर्व भिक्षुक आणि तपस्विनी महिला ज्या आहेत या ठिकाणी त्यांचा फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करावं कार्यकर्ते मंडळींना विनंती आहे. अण्णाजी निमकर यांनी इकडे यावं स्वागत करण्याकरता. आहेत का अण्णाजी निमकर? अण्णाजी निमकर या इकडे. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. यानंतर आपल्याला मार्गदर्शन मनसर निवासी आदरणीय श्रद्धेय अनिलदादा बांधकर हे फक्त 5 मिनिटं आपल्याशी मार्गदर्शन हितगुज करतील. चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्तरा कारुण्यारकना नाही हे लोक जाती जास्त मग ते बाहे असं होते ते असं होते व्हिडिओ चालू आहे ना मागून जा ना असं होते करुणा करावरती गोपाल कृष्ण महाराज की जय. चला परमेश्वराचा आपल्याला जय जयकार करायचा आहे. दत्तात्रेय महाराज की जय. पशुप्रिय द्वारा आयोजित ही पदयात्रा काही तीर्थयात्रा घडो देव सेवादारी पडो या उत्सुकप्रमाणे स्थान प्रसाद भिक्षू वाचणे आणि या सर्व साधुसंतांचा दर्शनाचा लाभ आपल्या या सोनेगाव ग्रामवासियांना देवाची पालखी अत्यंत आनंद आणि आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार पडलेली आहे. या सोनेगाव गावामध्ये या धर्मसभेला उपस्थित झालेले मनसर निवासी या पदयात्रेचे आयोजक संयोजक महंत श्री नारायण बाबाजी, तसेच या पदयात्रेचे संयोजक देगाव निवासी महंत श्री सोनेकर बाबाजी, तसेच या पदयात्रेचे संयोजक पूजनीय श्री श्यामदादा, तसेच पूजनीय श्री विवेक मुनी दादा नायनबास, पूजनीय श्री मुरलीधर दादा बिडकर, पूजनीय श्री परीक्षित दादा, श्लोक दादा, रक्षित दादा आणि सर्व साधुसंत आणि पदयात्रेकरू आपण सर्व आणि थोडा वेळ थोडं शांततेनं आपण आपल्याला या मार्गदर्शनाचं श्रवण करायचं आहे. सर्व शांतचित्तेने बसा. आपली ही पदयात्रा मनसर ते उद्धवपूर जाता जाता पावले पावले गुणते असं या उद्धवपूरची ही ख्याती आहे. जया ज्ञानियाची निदर्शनीय पापा होते पुढे सरणी तयाचा अवरून करावा कवणी भलतीने म्हणत आहे. अशा या उक्तीप्रमाणे एक वृत्तपूरची आपल्याला एक वेळा आहे.
छोटा पुत्र नामकरण एक दिवस गोविंद प्रभू वृत्तपूर मध्ये विचरत असताना स्वामी राहुल माया राहुलगात स्वामी भक्तिजनांना म्हणू लागले, आज इथे भटोबासाचे पुत्र महेश्वर पंडित आणि वैराग्य देव यांचं आगमन इथे होणार आहे. सोबत गंगा इथे त्या पुत्रांना घेऊन त्या बुद्धपुरामध्ये प्रवेश करताना लगेच त्यांच्या सोबत आगाईचा वगैरे सोबत राहतात आणि तिथे भटोबास माईंबट सर्व भक्तजनांची तिथे त्यांची भेट होते. ते स्वामींना दंडवत प्रणाम करते आणि गंगाईचे सर्वांना दंडवत करून आवमेला आला म्हणे असं या श्रीप्रभूंच्या मुखातून ते शब्द बाहेर पडतात आणि लगेचच स्वामी वैराग्य देवाला म्हणतात की आज तुमचं आम्ही नामकरण, जसं आपण एखाद्या मुलाचं केस किंवा जावळे काढतो त्याप्रमाणे तिथं मुजीवंदन करतात आणि तो सोहळा अत्यंत आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये, जसं काही आपण लग्न सोहळा आहे अशा उत्साहामध्ये भक्तजनांच्या त्या आचरणामध्ये, भक्तजनांच्या त्या सहवासामध्ये सर्व भक्तजन आणि श्री गोविंद प्रभू त्यांचे तिथे मुंजीवंदन करतात आणि काही वर्षानंतर तिथे भटोबासांचे पुत्र वैराग्य देव ते 7 वर्षाचे असताना नंतर त्यांना 12 वर्षानंतर ज्ञानाधिकार त्यांना प्राप्त होते. त्यानंतर ते लगेचच त्यांना ईश्वर दर्शनाचे म्हणजे त्यांना अंतर असं पडला का त्यांच्याकडून काही देवाचे स्मरण काही अंतर पडल्यामुळे त्यांचं काही अधुरं आयुष्य तिथे राहते आणि त्यांना त्या लीळादानाचे आयुष्य त्यांना लाभते. अशी ही लीळा तिथे परमेश्वरपूरमध्ये श्री गोविंद प्रभूंनी केली आहे. आपण सर्व ही लीळा शांतचित्ताने ऐकून घेतली. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. धन्यवाद दादाजी. यानंतर आचार्य सिद्धेय परमपूज्य परमहंस दहेगाव निवासी आश्रमाचे संचालक शिवनेकर बाबाजी आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी विनंती करतो. जो शरणांगताचा वज्र पंजरो अर्थाचा उदारो तो नमीन कृपेचा सागरो श्री चक्रधरो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. त्या सोनेगावामध्ये आपण संख्येने पोहोच आहोत आणि देवाचं नाव घेण्यासाठी, देवाला आरोळी देण्यासाठी ऊन आहे. उन्हाळी गरम झालो का आपण त्या कोणत्यावरून पालखी गावामध्ये आली फक्त आवाज गेला पाहिजे आपला. दुपार झालेली आहे. या मार्गाशी अधिकारी नसलेले श्री दत्तात्रय प्रभू महाराज पंचाळेश्वर या ठिकाणी बोलण्यासाठी आलेले आहेत. आपण श्री दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार करायचा आहे. श्री दत्तात्रय श्री परमश्रेय सेवा आश्रम द्वारा आयोजित ही पदयात्रा, या पदयात्रेचा हा 5वा दिवस.
या पदयात्रेचे मुख्य संयोजक परम पूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय मम हितक्ष विद्या गुरुबंधू धर्मबंधू महंत श्री महाराज बाबाजी मनसर, त्याचप्रमाणे आताच त्यांचे सुंदर असं मार्गदर्शन आपण ऐकलं असे परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय माझे परमस्नेही अनिल दादा जानकर, त्याचप्रमाणे परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय विवेक अनिल दादा नाईकदास, त्याचप्रमाणे परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय आमचे परमस्नेही श्याम दादा महानुभाव, त्याचप्रमाणे परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय परीक्षित दादा कारंजेकर, त्याचप्रमाणे परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय मुरलीधर दादा जानकर व या ठिकाणी उपस्थित सर्व संत महंत तपस्विनी व श्रद्धा अंतकरणाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणावर श्रद्धा समर्पित करणारे आपण सर्व भाविक भक्त बंधूंनो, या गावाचं नाव खूप सुंदर आहे, सोनेगाव. हे गाव सोन्यासारखी आहे. यामध्ये राहणारी माणसं सुद्धा सोन्यासारखी दिसली. पालखी आल्याबरोबर घराघरासमोर रांगोळ्या काढलेल्या होत्या. संत महंतांचे पाय धुवून त्यांनी संत महंतांचं स्वागत केलेलं होतं. घराघराजवळून पालखी येत होतं. त्याच्या अति उत्साहात त्या पालखीचं या ठिकाणी प्रस्थान होत होतं आणि ती पालखी या ठिकाणी मंदिरामध्ये आली. अतिशय सुंदर असं हे सोन्यासारखं गाव असलेलं मला दिसलेलं आहे. आमच्या स्वामींनी 114 दृष्टांतामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे, आधारी याचा परीस. आधारी म्हणजे पिसवी, गोरख बोलणा. परीस म्हणजे एखाद्या लोखंडाला परीस लावल्यानंतर जे लोखंड असते त्याचं सोनं होते, त्याला म्हणतात परीस. त्या परिसाचा दृष्टांत आमच्या सर्वज्ञांनी सांगितलेला आहे. एक महात्मा असतो आणि तो गावामध्ये येतो. जसे हे महात्मे ही पदयात्रा तुमच्या गावामध्ये आली, तसा तो महात्मा एका गावामध्ये येतो आणि पावसाळ्याचे दिवस असतात, थोडं पाऊस पडत असतो. त्यामुळे काय होतं, त्याचे जे कपडे आहेत तो थोडासा ओलसर झालेला असतो, काही ओला काही सुका असे त्याचे कपडे झालेले असतात आणि तो एका ब्राह्मणाच्या घरी जातो. तो ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर त्या घरची ब्राह्मणी बाई त्याला पाट आणते, त्याचे पाय धुवून देते आणि नंतर घरात घेते. अशा प्रकारे आल्यानंतर आदरात त्या महात्म्यांचं त्या साधूंचं ती ब्राह्मण बाई करत असते. आतमध्ये आल्यानंतर त्याला गोळा करायला पाणी देते. त्याने पाणी घेतलेलं आहे, संध्यावंदन केलेलं आहे. तेवढ्यामध्ये तिचा मालक तो शेतामध्ये गेलेला असतो ब्राह्मण. तो शेतातून आपल्या गायीसाठी गवत आणलेला असतो आणि तो गवत ठेवून आल्यानंतर त्या महात्म्यांना दंडवत करून विचारपूस करतो. त्यावेळी संध्याकाळ होते आणि याच्याकडे एक गाय येत असते. त्या गायीचं तो दूध काढतो आणि ब्राह्मणबाई काही स्वयंपाक बनवतो. राणी याचे खिचडे केले, कारण ते गरीब ब्राह्मण आहेत. ती सुगरबडे ब्राह्मण, गरीब ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी राणीयाचे खिचडे, एक धान्य असतं त्याचं त्यांनी खिचडे केलं आणि त्यावर लोणीयाचा कवळा ताविला. कारण त्यांच्याकडे गाय आहे, त्याच्यामुळे लोणी आहे, त्याचं तूप तयार करून त्यात धान्य तयार केलेलं आहे, त्याच्यावर तो टाकलेला आहे आणि तो त्या संन्यासाला जेवायला दिलेला आहे. साधू महात्म्यांना जेवायला दिलेला आहे. जेवण झाल्यानंतर दोघे जेवण केलं, ब्राह्मणाने जेवण केलं, त्या संन्यासाने जेवण केलं आणि नंतर जेवण झाल्यानंतर तुटकी अशी बाग त्या ब्राह्मणाला झोपायला दिलेली आहे. त्यावर फाटकी अशी वाकड त्यावर टाकलेली आहे आणि नंतर झोपायच्या आधी त्या ब्राह्मणीने गरम पाण्यामध्ये त्या साधूंचे, त्या संतांचे पाय पुसलेले आहेत, चोपडलेले आहेत. त्यामुळे तो ब्राह्मण खुश झाला, संतोषला
त्याची सेवा मनोभावे त्यांनी केलेली आहे आणि तो प्रसन्न झाला आणि तो त्या ब्राह्मण बाईला म्हणते की तुमच्या घरी जेवढी लोखंडाचे अवजार आहात, तुमच्या घरामध्ये जेवढी लोखंडाची अवजारे आहेत, आता शेतकऱ्यांकडे काय असते, तुता, फाळ, कुऱ्हाडी, विळा, जे काही शेतीचे अवजार आहेत, तो म्हणते की माझ्या बागेच्या बुडी म्हणजे खाली आणून ठेवा. अशा प्रकारे सांगितल्यानंतर त्या ब्राह्मणाने सर्व ते साहित्य, शेतीचे साहित्य त्याच्या बागेच्या खाली आणून ठेवलेले आहे. आल्यानंतर हा भल्या पहाटे उठलेला आहे, कोण, साधू बाबा. आणि उठल्यानंतर आपल्या त्या पिशवीतून तो परीस काढला आणि त्या सर्व त्या लोखंडाला लावून गेलेला आहे. आणि ऑटोमॅटिक ते परीस लावल्याबरोबर जे लोखंडाचे अवजार होते त्यांचे शेतीचे, ते काय झालेले आहे, सोन्याचे झालेली आहे. आणि मग तो साधू बाबा त्या ठिकाणाहून परीस लावून त्या लोखंडाला निघून गेलेला आहे. समोर निघून गेल्यानंतर जवळजवळ 5-5:30 वाजले असतील. पूर्ण दिवस उजाडायचा होता. शेतकरी मंडळी त्यावेळी लवकर शेतात जायची आणि त्यांनी हे सर्व बागेकाळचे आपले अवजार घेतले आणि तो शेतामध्ये गेलेला आहे. ब्राह्मण त्यांनी वखर गुंतलेला आहे. आता आपल्याला वकरण करायचं आहे आणि म्हणून वखर गुंतला. तेव्हा तो वकर काय झालं, कारण ते लोखंड काय झालंय, सोन्याचं झालेलं आहे. म्हणून त्या वक्राचा जो पास असतो तो काय झाला, वाकला. त्यांनी वखरल्या जात नव्हतं. त्यांनी म्हटलं जाऊ द्या, आपण काय करू आता, नांगर गुंतला आणि तो फाड काय व्हायला लागला, तो सुद्धा वाकायला लागलेला आहे. तुम्ही ते जाऊ दे. तो माती काढायला लागला तुत्यानी, तो सुद्धा वाकलेला आहे तुता. आणि मग त्यांनी कुऱ्हाड घेतली. कुऱ्हाड्यानी झाडे कापायला लागला. कुऱ्हाड सुद्धा वाकलेली आहे. पण त्याला वाटलं आपण गवत घेऊ. तो सुद्धा गवत घेऊ आणि ती जे साहित्य होतं गवत कापायचं, विळा, तो सुद्धा वाकलेला आहे. तो संतापला, त्याला खूप राग आला आणि ते सर्व अवजारे त्यांनी काय केलं, बांधले आणि तो घरी आला. घरी आल्याबरोबर त्यांनी ते आपल्या डोक्यावरची जी पेंडी आहे त्या अवजाराची त्यांनी ते बंद करीत दरवाजाच्या समोर घातली आणि तो आपल्या पत्नीला म्हणतो, ब्राह्मणीला म्हणतो, पापीनी कवनास बिडाळ दिले. तू आपल्या घरी त्या तू संन्यासाला ठेवलेलं होतं, त्या साधू महात्म्यांना ठेवलं होतं, कोणाला ठेवलं होतं, त्या संतांनी काय केलं, आपल्या काय केलं, उजांतर केलेलं आहे. आपल्यावर काहीतरी जादू टोणा केलेला आहे. मी शेतामध्ये हे अवजार घेऊन गेलो तर हे अवजार काहीच काम करत नाही, म्हणून त्यांनी पूजांतर केलेलं आहे, जादू टोणा केलेला आहे असं म्हटल्याबरोबर घरातली ती जी ब्राह्मणी होती ती बाहेर आली आणि त्यांनी ते अवजार खाली टाकल्यामुळे त्याच्यावर जी माती लागलेली होती ती माती निघून गेली आणि ते सोनं, त्या अवजारावरचं सोनं ते झळझळ करून दिसत आहे. ते म्हणते की तो ब्राह्मण, तो साधू आला, आपल्याकडे महात्मे आले, त्यांनी आपल्या घरी काय केलं, आपल्या दारिद्र्याचा जो 18-20 आपल्यावर दारिद्र्य होतं त्याचं त्यांनी काय केलं, नाश केलेला आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या संत महात्मांची सेवा केल्यामुळे त्या संतांनी त्या ब्राह्मणाला काय दिलं, सोनं दिलेलं आहे. सोनं, कारण खुश झालेला आहे, प्रसन्न झालेला आहे. म्हणून तुमच्या गावामध्ये हे सर्व संत महंत आलेले आहेत, सर्व ही पदयात्रा आलेली आहे. ह्या काय परीस आहे. तुम्हाला हा परीस अन्नदानाच्या माध्यमातून तुमच्या जीवनाचं काय करणार आहे, सोनं करणार आहे. तुम्ही आम्हाला अन्नदान देऊ शकता, पण आम्ही आमच्याजवळ असलेलं परमेश्वराचं ज्ञान हे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. म्हणून नुसतं आम्ही इथून खाऊन जाणार नाही, पदयात्रे करून खाऊन जाणार नाही, त्या बदल्यात तुम्हाला आम्ही काहीतरी देऊन जाऊ, हा या पाठीमागचा हेतू असतो. आणि हाच हेतू आहे आमच्या बाबांचा, की ज्या गावामध्ये पदयात्रा गेलेली नाही, ज्या गावामध्ये मंदिरं आहे, ज्या गावामध्ये साधू संत येत नाही, म्हणून त्या गावातून पदयात्रा केली पाहिजे. तिथल्या वासनिकांना, नामधारकांना धर्म कळावा, की महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार व्हावा.
त्यांना साधू संतांचं दर्शन घडावं, वासनिकांचं दर्शन घडावं, अशा पद्धतीने या बाबांनी हा या वर्षीचा हा रूट घेतलेला आहे. हा पदयात्रेचा 3रा वर्ष आहे आणि या ठिकाणी सोनेगावामध्ये ही पदयात्रा येऊन पोहोचलेली आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपण सर्वांचं या ठिकाणी संत महंतांचं राष्ट्रकांचं पदयात्रेकडूनचं स्वागत केलेलं आहे. मी आपणा सर्वांना आशीर्वाद देतो की अशीच आपली सेवा परमेश्वरापर्यंत पोहोचो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो की परमेश्वर आपणा सर्वांना दाव पसावा देव ही ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सोन्याचा दृष्टांत कसं सोनं होते जीवनाचं ते बाबांनी आपल्याला एक त्या दृष्टांताद्वारे सांगितलेलं आहे. यानंतर या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक आणि आयोजक आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमहंत मायराज बाबाजी कारंजेकर हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्रा षडदर्शना कडे परात्मा तो केवी मतिलाल्प विवेक अंशे वर्णेन सर्व विषया कुळकर्म शब्द वर्णेन सर्व विषया कुळकर्म शब्द. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. आमच्या पदयात्रेकर्मीचे सगळे डोळे लागत आहेत गलत ठिकाणी बसलो नाही. कारण की आम्ही आज 3-3:30 ला सुटलेलो आहे. सकाळी आम्ही 5-5:15 ला निघालेलो आहे. काल बरोबर केलं तिथं पायी यात्रा घडो देव देहाधारी पडो या युक्तीप्रमाणे चालत असलेली 4 तारखेपासून पदयात्रा आणि या सर्वही पदयात्रेचे संयोजक आचार्य प्रवर महंत श्री शिवशंकर बाबाजी, त्याचप्रमाणे पूजनीय आदरणीय श्रद्धेय आमच्या या संख्या याच्यासाठी कमी आहे की आज धुळ्याला कार्यक्रम आहे आणि धुळ्याला आचार्य श्री बांकर बाबा निघून गेले. त्यांचे भाऊ व्याकरणाचार्य राशाजी बांकर ते पण आमचे इथे संयोजक आहेत. त्यानंतर सांगवीकर बाबा ते पण निघून गेले. काही मंडळी असे 20 लोक साधू लोक तिथे कार्यक्रमाला गेले. त्याच्यामुळे आज संख्या इथे कमी आहे. आणि आमचे जे संयोजक मंडळ आहेत आम्हाला या पदयात्रेला लाभलेले संयोजक आम्ही 5-6 आहोत. लाभलेले अनिल दादा बांकर, त्याचप्रमाणे विवेक दादा नायंबार, त्याचप्रमाणे श्यामदादा महानुभाव, मुरलीधर दादा बिडकर, परीक्षित दादा कारंजेकर आणि अमोल दादा, रक्षित दादा आणि सर्वांनी तुम्ही पदयात्रेकडून त्याचप्रमाणे या गावातील परिसरातील पंचक्रोशीतली सगळे सद्भक्त अचूक गोत्रीय आणि बालगोपाल हा मार्ग यासाठी निवडलेला आहे. कदाचित या मार्गावरून काही पदयात्रा गेलेल्या असतील, परंतु काही असे जे गाव आहे त्या गावामधून कधी पदयात्रा गेलेलीच नाही आहे आणि त्या लोकांना या पदयात्रेचं महत्व नाही, माहीतच नाही की पदयात्रा आल्यावर आता आम्ही एका ठिकाणी आलो समजा. त्या लोकांना सांगितलं होतं तरी त्या भाऊनं आमची व्यवस्था चांगली केलेली आहे. पुढच्या गावामध्ये त्यांनी आमच्या घरून साधू संत असे जाऊ नये, आमच्या घरून आले पण काही आमच्या घेतलं नाही आणि आमच्या काही क्रिया परमेश्वराच्या चरणी लागणार नाही म्हणून त्या बेलसरे साहेब या सांगवी मधले बाबा मी पुढच्या गावामध्ये आमची तयारी नव्हती झाली पण पुढच्या गावामध्ये आम्ही तुम्हाला काही नाही काही आम्ही फुलाची आणि फुलाची पाकळी आणून देऊ म्हणून त्यांनी दूध आणलं आणि सर्व पदयात्रेकरांनी त्यांनी दूध दिलं. सगळ्यांना काही भिक्षित दिले, काही दक्षिणा दिली साधू संतांना. अशी क्रिया ज्या ठिकाणी कधी त्यांना माहीतच नाही की पदयात्रा काय आहे, पदयात्रेचं आयोजन काय आहे. पदयात्रेचं आयोजन एवढंच आहे, समाज प्रबोधन, स्थान प्रसाद हे जे वासनिक आहे तुम्हाला एकमेका भेटल्या हे भेटल्याच्या पाज आहेत जेणेकरून परमेश्वराचाच आनंद तुम्हाला प्राप्त व्हावा. परमेश्वरच तुम्हाला कदाचित भेटला आहे आणि कारण की सांगितलेलंच आहे आपल्याला स्थान प्रसाद वासनिक आणि भिक्षुक या 4 साधन सांगितलेले आहे तुम्हाला आणि त्या साधनावरून तुम्हाला परमेश्वराकडे जायचं आहे. आणि परमेश्वर कसा प्राप्त करायचा आहे कारण की स्थान केल्याने तुम्हाला कृपा दृष्टी आहे, त्या ठिकाणी मायेची
कृपादृष्टी आहे ते तुम्हाला प्राप्त होते. परमेश्वराची कृपा आपल्यावर नेहमी राहते म्हणून आपण स्थान प्रसाद करतो. ज्या प्रसादाला आपण नमस्कार करतो कारण की स्वामींनी तो प्रसाद कसा दिलेला आहे, तुम्हाला प्रसन्न होऊन दिलेला आहे, भक्ताला प्रसन्न होऊन दिलेला आहे तो प्रसाद. आणि त्यांना सांगितलं याला चांगलं सांभाळा जेणेकरून पुढच्या पिढीला तो प्रसाद वंदन करायला मिळेल. स्थान आहे, प्रसाद आहे. एखादे वासनिक आहे ज्याची खूप तळमळ आहे त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला ज्ञान काढता येते, त्या वासनिकाचं सुद्धा तुम्हाला भजन पूजन करता येते. वासनिक तुम्ही नामधारक नाही, ज्याची आवडी आहे परमेश्वराकडे आपल्याला जायचं आहे, परमेश्वराचं अनुसरण घ्यायचं आहे, त्याला म्हणतात वासनिक. आणि भिक्षुक, भिक्षुक आहे ते आपले भिक्षुक आहेत. 5 नामाचा जरी असला तरी 5 नाम जर असले तरी त्याला तो मोक्ष प्राप्त होतो. 5 नामे गुणे तो सगळं काही प्राप्त करू शकतो. तर या 4 साधनांनी आपल्याला परमेश्वर भेटणार आहे. ज्याप्रमाणे जो मूर्तिकार, आता वन लाईफ इज मॅन आर्किटेक्ट, म्हणजे ज्याने स्वतःचं जीवन घडवायचं असतं, परमेश्वर कसा प्राप्त करायचा असतो ते आपल्याला माहित पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा मूर्तिकार असतो आणि मूर्तिकार काय करतो, त्या मूर्तीला असा घडवतो मडवतो आणि मग ती मूर्ती कशी एकदम सुंदर दिसते पाहायला, त्याप्रमाणे आपल्याला या परमेश्वराचं जे साधन आहे त्याला आपल्याला प्राप्त करायचं आहे. तर आपल्याला ह्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया आपल्याला कराव्या लागतील, त्याने तुम्हाला तो परमेश्वर मिळणार आहे. एकदा प्रसंग आहे स्वामींचा, आपले स्वामी जे आहे चक्रधर स्वामी, त्यांनी एकदा निरोपण चालू आहे आणि निरोपण चालू असताना दत्तात्रय प्रभूची महिमा निरूपण राहिलेली आहे. आणि दत्तात्रय प्रभू कसे आहेत आणि काय आहेत हे सगळं काही त्या निरूपणामध्ये चालू आहे. ते चांपे गौर आहेत, त्यांचे लंब कर्ण आहेत, सगळं काही असं निरूपण चालू आहे. आणि ते दर्शन देणेच नाही, दर्शन दिल्यावर ते निर्फळ जात नाही असं निरूपण चालू आहे मार्गामध्ये. आणि स्वामींच्या सन्निधानात असलेले सर्वही सद्भक्त जे आहेत ते ऐकत आहेत. त्याच्यामध्ये 2 सद्भक्त आहेत ते चांगदेव आणि ढकले. आता ते स्वामी सांगत आहेत की दत्तात्रय बाबा दर्शन देणेच नाही, आणि दर्शन देणे नाही तर मग आपल्याला प्राप्त कसे होतील आणि आपण त्या परमेश्वराकडे कसे जाऊ. म्हणून ते त्या स्वामींना विचारून राहिले चांगदेव भट आणि ढकले की जे जे आपण तर सांगता की परमेश्वर तर प्राप्त होणार नाही, पण कसा प्राप्त करायचं ते सांगा. मग स्वामी म्हणतात बघा बटो, तुम्हाला ते कठीण आहे, तुम्ही ते करू शकणार नाही. तरी पण आणखी 3 वेळा म्हटल्यावरही स्वामींना ते म्हणतात आम्ही ते करू, आम्हाला परमेश्वर प्राप्त करायचाच आहे. म्हणून ते आता स्वामींनी त्यांना तिथे मग विधी विधान सांगितलं. त्या चांगदेव आणि ढकल्याला जे भक्त आहेत त्यांना विधी विधान सांगितलं स्वामींनी तिथे की तुम्ही आता अटन जे कृष्ण सारे दूर करा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, परमार्ग हे जीवन वारे, मंगल मंगल परम प्रीती आई घरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, ज्ञानाचे करण्या मंथन, अंतरात हो तुझेच चिंतन, भक्तीने उद्धार करा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, सर्व गायन्त्यं सामगा
दादा, थोडंसं. तेन मनसा पश्यन्ति यं यस्यां तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. श्री गोपाल हे नको विचार तुमच्यामध्ये टोपी कुठं काढून देऊ का काढून नाही नाही ही इकडे येऊन राहिली तुमची टोपी. कारुण्या करा विघ्नादि दोषारा समंदे जडजीवतारुनिवरा पृथा कुताईतरा दातारा करुणा करा वरमती द्यावे विभू गुर्जरा. श्री चक्रधर स्वामी की जय. समूळ तरली ते नाम वाचे वसो कागद बिंदू नाही. या रूपे सागरात मजा समजली ते रूप ध्यानी वसो या पादे काढिला स्पर्शिला तो पाद बाळी ठसो त्या हस्ते गिरी गोवर्धन उचलिला गोपाल कृष्ण महाराज की म्हणतच नाही जय म्हणून मला भाषांतर वाटत नाही. ऐकतच नाही लोक. लोकांना काही ज्ञान नसतं या म्हणून मी म्हणतो यांना दैनंदिनीचं सांगत चला. यांना पूजा अवसर कसा करायचा आता सांगा झोपडा आहे ना थंड करायला 5 मिनिटात करायचं आणि पुन्हा 5 मिनिटं यूज करायचं. दिसलंही पाहिजे का ना. आता जमून राहिले तुम्ही बोलून राहिले तर मग जाणारच ना. मी नाही बोलणार. मला माझ्या परमेश्वराचं दर्शन होईल याच्याप्रमाणे तो साधत चालतो. त्याप्रमाणे पदयात्रे करू आमच्या सोबत चाललेले आहेत. त्याचप्रमाणे स्वामींनी त्यांना विधी सांगितली आहे आणि विधी सांगताना त्यांना सांगितलं म्हणजे गावाने गावा जावे अटंते निरुदेश करावे आणि भिक्षा मागून एखाद्या नदीच्या तीरी जाऊन तुम्ही भोजन करा असं स्वामींनी त्यांना विधी विधान सांगितलेलं आहे. आणि आता ते चांगदेवाने डकले आता स्वामींना दंडोत करतात आणि दंडोत करून सांगतात. ज्याने स्वामींनी आणखी वचन सांगितले संबंधियाचा त्याग सांगितला संबंधियाच्या घरी न वचावे असं सगळं काही सांगितलेलं आहे. आणि आता त्यांनी दंडोत केला स्वामींना आणि स्वामींना म्हणतात की नाही हे सगळं आम्ही पालन करू आणि पालन करून आम्ही परमेश्वर प्राप्त करू. आम्ही त्या दत्तात्रय प्रभूचं दर्शन नक्कीच घेऊ अशा याने चाललेले आहेत. दर मुक्काम करत आपले विधी विधान करत ते चाललेले आहेत. आता जीवाने जे दोष जोडलेले आहेत ते कुठे जाणार आहेत. मागचे असो या आताचे असो या पुढचे असो ते काही जाणार नाही. तुमच्या या अधोमती अधोगती अधोगती या दोषामुळे तुम्ही ते काही प्राप्त करू शकत नाही. असा हा जीव आहे अधम जीव आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आता चालत आहेत आणि ते सगळे विधान तर करत आहे पण त्यांच्यामध्ये ममता उपजली आणि ममता उपजल्यामुळे काय झालं त्यांना आता परमेश्वरानं सांगितले आहे ते सुद्धा आठवण राहिले नाही. गावात गेले त्या दखल्याची काय होती एका गावामध्ये मुलगी होती आणि त्या मुलीला काही छोटे छोटे मुलं होते. आता गाव आहे चला स्वामींनी तर सांगितलं आहे गावात गेले ज्यांना काही प्राप्त झालेला आहे आणि प्राप्त झालेला आता पिशवीमध्ये त्यांनी ठेवलेला आहे. ठेवलेले असल्यामुळे आता वाटते त्यांना स्वामींनी तर सांगितलं तर कोणाच्या घरी सुद्धा जायचं नाही आत्ताच्या घरी तर जायचंच नाही. म्हणून काय केलं गावातल्या एका व्यक्तीला बोलवलं की अमक्या ठिकाणी आमची एक मुलगी आहे त्या ठिकाणी एवढं हे पिशवी द्या आम्ही इथून आता
जात आहो, आम्हाला आमच्या स्वामींनी सांगितलं असं जायला, पण ते काय आलं, व्यक्ती तो गावातला म्हणतो की आता अहो तुम्ही तुमची मुलगी आहे आणि इथपर्यंत आलेले आहात, इथपर्यंत आले आणि आता पुढे का बरं जात नाही, म्हणून आता ते व्यक्ती म्हणतो की नाही मी हे काही नेऊन देणार नाही. मग यांना आणखी भाव उत्पन्न झाला, आपली मुलगीच होय, चला आपण जाऊ थोडा वेळ दारात जाऊ आणि माघारी हो असं म्हणून ते आता